नमस्कार मित्रांनो, एनजी अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गरजे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण जलसंपदा विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय आयएमपी, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक किती आहे तर या ठिकाणी प्रश्नपत्रिका क्रमांक 3 आहे। याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे सर, टीसीएस पॅटर्न नुसार जीकेच्या 20 प्रश्नांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे। ठीक आहे, आणि या 20 प्रश्नावरून आपण जवळपास तुमचे 50 ते 60 प्रश्न काय कव्हर करणार आहोत। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला याच्यापैकी 2 ते 3 प्रश्न काय होणार तुमच्या परीक्षेमध्ये 100% विचारले जाणार। ठीक आहे, मग या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न काय, सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास डॅश डॅश ठोके पडतात। आता या ठिकाणी विचारले का आपल्याला, तर हृदयाचे दर मिनिटाला किती ठोके पडतात असं विचारलंय। खूप सिंपल प्रश्न आहे, खूप कॉमन प्रश्न आहे, मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना उत्तर येतंय, पण काय करता परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे। मग किती ठोके पडतात, 72 ठोके पडतात, हे कॉमन आहे, याच्यावरती काहीच विशेष नाही। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जर प्रश्न विचारला की लहान बालकामध्ये एका मिनिटामध्ये हृदयाचे ठोके किती पडतात, तर ते किती पडतात पहा, 110 ते 150 ठोके काय होतात लहान बालकामध्ये पडतात। आणि हेच प्रमाण वयस्करामध्ये म्हणजे वृद्धामध्ये हेच प्रमाण किती आहे पहा, तर सरासरी 60 ठोके काय पडतात वृद्धामध्ये पडतात। म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की लहानपणी काय असतात ठोके जास्त असतात, लहान बाळामध्ये ठोके जास्त असतात, आणि वयस्कर लोकांमध्ये ठोके काय होतात कमी होत जातात। म्हणजे आपलं वय जसं जसं वाढेल तसं हृदयाचे ठोके काय होतात कमी कमी होत जातात। हे एक वाक्य लक्षात ठेवा। ठीक आहे, म्हणजे काय होईल तुम्हाला परीक्षेमध्ये अडचण येणार नाही। पुढचा प्रश्न पाहू, 2 नंबर, द राईज ऑफ द मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असं विचारलंय। कोणतं पुस्तक, द राईज ऑफ द मराठा पॉवर हे जे पुस्तक आहे हे कोणाचं पुस्तक आहे किंवा याचं लेखक कोण आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग या कोणाचं पुस्तक आहे तर हे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती रानडे किंवा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं हे पुस्तक आहे। खूप इम्पॉर्टंट पुस्तक आहे, भरपूर वेळेस प्रश्न विचारलेले आहेत, द राईज ऑफ द मराठा पॉवर। ठीक आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न विचारला जातो। आता तुम्हाला माहिती आहे मराठी साहित्य संमेलनावरती काय केले जातात प्रश्न, 100% परीक्षेत विचारला जातो। मग इथं प्रश्न येऊ शकतो पहा की पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते। मग पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा कोण होते, तर ते होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे। लक्षात ठेवा, काय न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे काय होते पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते। त्याच्यानंतर प्रश्न विचारला जाऊ शकतो की पहिलं मराठी साहित्य संमेलन कधी झालं, कधी झालं पहा, 1878 साली झालं। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पहिले मराठी साहित्य संमेलन कुठं झाले। मग कुठं झालं हे, तर हे पुणे या ठिकाणी झालं। आता पहा आपले कशाच पेपर होते, नगर परिषद, नगर परिषदेला प्रश्न होता पहा, 96वे मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे किंवा कोठे झाले, कोणतं विचारलं होतं 96। कदाचित विचारू शकतात की पहिलं साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी झालं, तर ते कोणत्या ठिकाणी झालं, पुणे या ठिकाणी झालं। ओके, त्याचबरोबर अजून एक प्रश्न विचारला होता या ठिकाणी, तलाठी भरतीला प्रश्न विचारला होता की आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे पुस्तक कोणाचं आहे। मग आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे पुस्तक कोणाचं आहे, तर हे रमाबाई रानडे यांचं आहे। लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाचं आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण, 3 नंबर। त्याच्या अगोदर एक छोटीशी परंतु अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय इम्पॉर्टंट अशी सूचना आहे मित्रांनो। सूचना छोटीच आहे परंतु काय तुमच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे, खूप इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, थोडंसं व्यवस्थित झूम करतो म्हणजे तुम्हाला काय होईल संपूर्ण मॅटर या ठिकाणी याच्यावरती स्क्रीनवरती दिसेल। ठीक आहे, मग या ठिकाणी आपण काय करतो मित्रांनो, तर आपल्याकडे जलसंपदा विभाग भरतीसाठी अतिशय आयएमपी, अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज आहे। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही टीसीएस पॅटर्ननुसार महाराष्ट्रातील एकमेव, महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार आणि महाराष्ट्रातील सर्वात आयएमपी अशी आपली टेस्ट सिरीज आहे। या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील। त्याचबरोबर तुम्हाला याच्यावरती तुम्हाला फ्रीमध्ये जलसंपदा विभागाचे झालेले एकूण 11 पेपर भेटतील। आता हे 11 पेपर कधी झाले होते, तर यापूर्वी हे 2019 साली झाले होते। आणि कसे झाले होते, तर हे पेपर सुद्धा ऑनलाईनच झालेले होते। ओके, त्याच्यामुळे ह्या पेपरचा अभ्यास करणं सुद्धा तुम्हाला काय गरजेचं आहे। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला अतिशय आयएमपी अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। या नोट्स एवढ्या डिटेल्स आहेत मित्रांनो की तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी अभ्यास केला
तरी तुम्ही जलसंपदा विभागाच्या भरतीमध्ये 160 प्लस मार्क या ठिकाणी सहज घेऊ शकता. ठीक आहे. मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स आहेत पहा. तर मराठी विषय आहे, इंग्रजी विषय आहे, TCS IBPS पॅटर्ननुसार गणित व बुद्धिमत्ता आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, विज्ञान अर्थशास्त्र, या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. मग या सगळ्यांची किंमत किती आहे मित्रांनो, तर 150 रुपये आहे. परंतु ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला काय होणार आहे, फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. ठीक आहे. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर मित्रांनो गुगल पे असेल, फोन पे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 99 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे 99 रुपये पे केले मित्रांनो, त्याचं काय करायचं आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुम्हाला काय करायचा आहे, व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. याच्यावरती स्क्रीनशॉट टाका. तुम्हाला सांगितलेलं सगळं संपूर्ण मटेरियल काय केलं जाईल, या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ते सुद्धा किती मिनिटाच्या आत प्रोव्हाइड केलं जाईल, तर ते 5 मिनिटाच्या आतमध्ये काय केलं जाईल मित्रांनो, प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, 3 नंबर आहे. ये मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत. आता या ठिकाणी पहा, हे गाणं मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांच्या तोंडपाठ आहे. ए मेरे वतन के लोगो जरा याद करो उनकी कुर्बानी, सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर हे गाणं गायलंय कुणी, हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. कुणी गायलंय, लता मंगेशकर यांनी गायले. कधी गायलंय, 1963 साली गायलेलं आहे. ठीक आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय विचारलंय की या गीताचे कवी कोण आहेत, म्हणजे हे गीताची रचना कोणी केली, हा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलाय. ऑप्शन काय दिलेत, साहिर, आनंद बक्षीने, आनंद बक्षी होते, मोठे संगीतकार होते, लेखक होते, गुलजार आणि प्रदीप. तर यापैकी कवी प्रदीप यांनी काय केलेलं आहे, ए मेरे वतन के लोगो या गीताची रचना केलेली आहे. ठीक आहे. मग हे गीत त्यांनी कशा संदर्भात लिहिलं होतं, तर तुम्हाला माहिती आहे 1962ला जे भारत चीन युद्ध झालं होतं, या युद्धामध्ये काय झालं होता, भारताचा दारुण पराभव झाला होता. आणि याच्यामध्ये जे आपले सैनिक हुतात्मा झाले होते, या सैनिकांना, या हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्री प्रदीप किंवा कवी प्रदीप यांनी काय केलं होतं, हे गीत रचलं होतं. हे गायलंय कोणी, लता मंगेशकरनी. कधी गायलंय, 1963ला गायले. लक्षात ठेवा, सगळी गोष्ट काय परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आता तुम्ही म्हणता की सर तुम्ही प्रत्येक प्रश्नालाच प्रत्येक ओळीलाच म्हणताय की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तर होय मित्रांनो, आपण घेतलेली प्रत्येक ओळ काय आहे, IMP आहे. परीक्षेच्या दृष्टीने काय आहे, अतिशय IMP आहे. आपण याच्यामध्ये तुमचा कुठलाही टाइमपास करत नाही. तुम्ही बाकीचे लेक्चर पाहिले असताल, त्या ठिकाणी काय असतं, 30% तुम्हाला शिकवतात नाही म्हणत नाही, चांगलं शिकवतात. पण किती शिकवतात, 30%. आणि टाइमपास किती करतात, 70% टाइमपास करतात. परंतु आपल्याकडे काय होतं, आपण जे शिकवतो त्याच्यामध्ये जवळपास 90% काय करतो, आपण शिकवतो, टाइमपास तर आपण करतच नाही. परंतु मध्ये मध्ये तुम्हाला काय होत असतील, लय झालं तर यूट्यूबची जी जाहिरात आहे ती जाहिरात तुम्हाला दिसत असेल. परंतु मित्रांनो, या ठिकाणी आपण काहीच करू शकत नाही. तर ती काय असते, ती यूट्यूबवाल्यांची जाहिरात असते. ती आपल्या व्हिडिओला दिसेल आणि या टाइमपास करणाऱ्याच्या व्हिडिओला पण दिसेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. परंतु व्हिडिओमध्ये जो मोजका डाटा सांगायचा आहे तो सगळा डाटा आपण तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी आपण कुठलाही टाइमपास करत नाही, कुठलीही डायलॉग बाजी करत नाही. का करत नाही, तर मला माहिती आहे तुमच्याकडे काय आहे, अभ्यास करण्यासाठी भरपूर विषय आहेत आणि वेळ कमी आहे. तुम्ही जर असा आलतू फालतू टाइमपास लोकांच्या नादी लागतात, तुम्हाला ते 30 मिनिटाचं लेक्चर कधी संपलं हे बी कळणार नाही मित्रांनो. का कळणार नाही, तर त्या ठिकाणी टाइमपास असतो म्हणून तुम्हाला ते कळणार नाही. परंतु पेपरला गेलो तुम्हाला कळलं, अरे आपण एवढं तास लेक्चर पाहिलं आणि त्यातलं काहीच आलं नाही. मग त्याच्यापेक्षा सरळ आपले लेक्चर बघा, एकदा तुम्ही पाहून बघा फक्त, आणि नंतर पेपर सोडून बघा, किंवा एकदा आपलं लेक्चर पहा आणि नंतर लय झालं असेल तर आता तलाठी भरतीची परीक्षा झाली, जुने प्रश्न फक्त काढून बघा, उघडून बघा. आपण घेतलेले सगळे प्रश्न तलाठी भरतीमध्ये जशाच्या तसे उतरले होते. ठीक आहे. मग या ठिकाणी काय विचारले पहा, एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण. ठीक आहे. काय विचारलंय, एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण असं विचारलंय. प्रश्न व्यवस्थित वाचायचा. ठीक आहे. मग एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी म्हणजे सर करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण आहे, तर ती आहे अरुणिमा सिन्हा. आणि माझं भाग्य मित्रांनो की मी यांना अगदी जवळून भेटलो आहे. खूप मस्त मॅडम आहेत, दिलदार स्वभाव आहे आणि एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे,
माउंट एव्हरेस्ट हे शिखर सर केलेलं आहे, पादक्रांत केलेलं आहे. तुम्हाला आता माहिती आहे माउंट एव्हरेस्ट हे काय आहे, जगातील सर्वोच्च शिखर आहे. सगळ्यांना माहिती आहे. प्रश्न विचारू शकतात की जगातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे, तर ते कोणतं आहे, माउंट एव्हरेस्ट आहे. ठीक आहे. कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे हे सुद्धा विचारू शकतात. सगळ्यांना तरी माहिती आहे तरी सांगतोय, हे हिमालय पर्वतरांगेमध्ये आहे. कोणत्या देशामध्ये आहे, तर मित्रांनो हे लक्षात ठेवा, हे नेपाळमध्ये आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, याची उंची किती आहे हे लक्षात ठेवा. याच्यावरती भरपूर वेळेस प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. मग किती आहे उंची, 8,848 मीटर. आता नवीन याच्यानुसार काय आहे, 8,848 पॉईंट पुढे समथिंग काहीतरी मीटर आहे, ती पण लक्षात ठेवा. आता मला एक्झॅक्ट आकडा माहित नाही, परंतु 0.5 वगैरे असं काहीतरी पुढे आहे. ठीक आहे. परंतु एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं ना, 8,848, तरी तुमचा प्रश्न चुकणार नाही. तुम्हाला मोस्टली याच्यावरतीच प्रश्न विचारला जाणार आहे. ठीक आहे. मग अजून एक प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, की एव्हरेस्टवर चढाई करणारी पहिली व्यक्ती कोण होती, तर पहिली व्यक्ती कोण होती, एडमंड हिलरी. हे काय होते, एव्हरेस्टवर चढाई करणारे किंवा पादक्रांत करणारे पहिले व्यक्ती होते. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की एव्हरेस्टवर चढाई करणारे पहिली भारतीय व्यक्ती कोण होती, तर ती कोण होती, अतार सिंग चीमा. ही सगळी माहिती मित्रांनो लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने काय अतिशय महत्त्वाची आहे. ठीक आहे. पुढचा 5 नंबर प्रश्न, जशाचा तसा प्रश्न विचारला होता. आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे. मग वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना कुठे आहे मित्रांनो, तर हा सांगली या ठिकाणी आहे. आणि या कारखान्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर हा आशियातील सर्वात मोठा सहकारी तत्वावरील साखर कारखाना आहे. सहकारी शब्द खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये सर्वाधिक ऊसाचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होतं. मग सर्वाधिक ऊस उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होतं, तर ते उत्तर प्रदेशामध्ये होतं. ठीक आहे. त्याचबरोबर अजून एक प्रश्न विचारला जातो की आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या ठिकाणी काढला, तर कोणत्या ठिकाणी, प्रवरानगर या ठिकाणी काढला होता. हे प्रवरानगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि या ठिकाणी कोणी कारखाना काढला होता, तर तो विखे पाटलांनी या ठिकाणी कारखाना काढला होता. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. पहिला सहकारी तत्वावरील साखर कारखाना कुठला, तर संपूर्ण आशिया खंडातला. ठीक आहे, लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न 6 नंबर, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. किती वेळेस प्रश्न रिपीट झाला असेल जशाच तसा, की जागतिक पर्यावरण दिन कधी असतो. मग जागतिक पर्यावरण दिन कधी असतो, तर तो 5 जूनला असतो. परंतु आता तुम्हाला लक्षात ठेवताना फक्त पर्यावरण दिन लक्षात ठेवायचा आहे का, तर नाही. तुम्हाला काय करायचंय, पर्यावरणाशी संबंधित जेवढे दिवस आहेत ना, कोणते, आंतरराष्ट्रीय म्हणजे जागतिक, हे सगळे तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचे. का तोंडपाठ करून ठेवायचे, तर ज्यावेळेस आपल्याला दिवसावरती प्रश्न विचारला जातो ना, जागतिक दिवसावरती, त्याच्यापैकी 70% प्रश्न हे कुठे विचारले जातात माहितीये का, तर हे पर्यावरणासंबंधीच्या दिवसावरती. किती टक्के प्रश्न, 70% प्रश्न या पर्यावरणासंबंधित जेवढे आंतरराष्ट्रीय दिवस आहेत यांच्यावरती हे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून तुम्हाला मी पहिल्यापासून काय सांगतोय, स्मार्ट स्टडी करायला शिका. फापट पसारा करण्यापेक्षा परीक्षेत काय विचारतात ना ते मोजकच स्टडी करायला शिका मित्रांनो. यशवंत गुणवंत विद्यार्थी आणि आपण मेरिटच्या बाहेर असणारे विद्यार्थी याच्यामध्ये फरक एवढाच असतो की त्या विद्यार्थ्यांनी काय केलं असतं, स्मार्ट स्टडी केलेला असतो. त्यांनी जे वाचलंय ते सगळं काय असतं, परीक्षेमध्ये विचारलेलं असतं. आणि आपण पण वाचतो, मी म्हणत नाही आपण मेरिटमध्ये हुकलं म्हणजे आपण अभ्यास करत नाही असं म्हणतोय का, नाही. आपण कदाचित त्यांच्यापेक्षाही जास्त अभ्यास करतो, परंतु आपलं या ठिकाणी काय होतं, पेपर एका पुस्तकातून सेट होतं किंवा विचारतात वेगळं आणि आपण वाचतो वेगळं. झालंय की नाही तुमचं. बघा, आपण पेपरवरून देवाला म्हणतो, अरे काय पेपर होता, कर मित्रांनो तो काय झालं, कसं काय भाऊ, अरे काय का असं असतं का. पेपर वाचलंय मी, पुस्तक वेगळंच आणि पेपरमध्ये विचारलंय वेगळंच. मग आता चूक पेपरवाल्याची आहे का तुझी आहे, चूक तुझी आहे, चूक आपली आहे. का चूक आपली आहे, तर जे विचारतायत आपण ते वाचलं नाही. लक्षात येतंय. म्हणून तुम्हाला सांगतो या ठिकाणी काय करायचं, स्टँडर्ड मटेरियल वापरा, स्टँडर्ड पुस्तक वापरा, स्टँडर्ड नोट्स वापरा. का स्टँडर्ड वापरा, तर ते स्टँडर्ड कशामुळे असतं, तर त्यांना माहीत असतं परीक्षेचा पॅटर्न काय आहे, त्या पद्धतीने हे होणार आहे, पेपर कोणत्या पद्धतीने सेट होणार हे माहीत असतं. ठीक आहे. म्हणून हे सगळे दिवस खूप इम्पॉर्टंट. स्क्रीनशॉट काढून घ्यावा किंवा लिहून घ्या, काही करा पण तोंडपाठ करा. ठीक आहे. मग महत्त्वाचं विचारलं जातं वसुंधरा, जागतिक वसुंधरा दिन. आता हे लक्षात ठेवा, हे सगळे दिन कोणते आहेत, आंतरराष्ट्रीय आहेत म्हणजे जागतिक आहेत. याच्या अगोदर काय जागतिक शब्द आहे.
जागतिक वसुंधरा दिन कधी असतो तर तो असतो 22 एप्रिलला. म्हणजे एप्रिल महिन्यात काय आहेत 2 दिवस आहेत. सॉरी, एप्रिलमध्ये काय आहे पर्यावरणासंबंधी एक दिवस आहे, तो आहे 22 एप्रिल. कोणता दिवस? वसुंधरा दिवस. त्याच्यानंतर पहा जागतिक ओझोन दिन. किती IMP आहे, किती वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारलाय, लक्षात येतंय? मग तो कधी असतो जागतिक ओझोन दिन? तर तो असतो 16 सप्टेंबरला. त्याच्यानंतर पहा जागतिक पर्यावरण संरक्षण दिन. आता हा पर्यावरण दिन वेगळा आणि पर्यावरण संरक्षण दिन वेगळा. मग जागतिक पर्यावरण संरक्षण दिन कधी असतो? 2 डिसेंबरला असतो. 1 डिसेंबर लक्षात ठेवायचं. जागतिक एड्स दिन कधी असतो? 1 डिसेंबर. आणि 2 डिसेंबरला काय असतो? पर्यावरण संरक्षण दिन. आज तारीख किती आहे? तर आज तारीख सुद्धा काय 2 डिसेंबर आहे. आता याचं स्टेटस कुणाला दिसणार नाही, पर्यावरण संरक्षण दिनाचं स्टेटस कोणी ठेवणार नाही, नाही ठेवणार. पण हे बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना बिनकामाच्या, त्याचे मात्र सगळे स्टेटस ठेवतील. चतुर्थी असेल, सोमवार असेल, एकादश असेल किंवा इतर कुठला सण असेल, याचे सगळे स्टेटस ठेवतील. परंतु जे कामाचं आहे, जे विद्यार्थ्याच्या कामाचं आहे, त्याचं कोणी स्टेटस ठेवणार नाही. ठीक आहे, म्हणून आपण सुद्धा आलतू फालतू स्टेटस बघत बसायचं नाही. त्याच्यानंतर जागतिक मृदा दिन कधी असतो? तर जागतिक मृदा दिन हा 5 डिसेंबरला असतो. लक्षात ठेवा, डिसेंबर मधले 2 दिवस झाल्या. जागतिक पर्यावरण संरक्षण दिन 2 डिसेंबर, जागतिक मृदा दिवस 5 डिसेंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा जागतिक चिमणी दिन. काय? जागतिक चिमणी दिन कधी असतो? तर तो असतो 20 मार्च. जागतिक वन दिन कधी असतो? 21 मार्च. जागतिक पाणी दिन कधी असतो? 22 मार्च. जागतिक हवामान दिन कधी असतो? 23 मार्च. आणि या ठिकाणी 24 मार्चला कोणता दिवस असतो? तर जागतिक TB दिन, म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? क्षयरोग दिन. मग या ठिकाणी तुम्हाला सिंपल ट्रिक सांगतो, जी मलाही कोणीतरी मित्रांनी सांगितली होती. मी ज्यावेळेस अभ्यास सुरू केला त्यावेळेस मला मित्रांनी सांगितली होती. काय? चिमणी उडाली, वनात गेली. वनात गेल्यानंतर काय केली? पाणी पिली. परंतु त्या ठिकाणचं तिला काय झालं नाही? हवामान पचलं नाही, म्हणून चिमणीला काय झाला? क्षयरोग झाला. लक्षात ठेवायचं. काय? चिमणी उडाली, वनात गेली. वनात गेल्यानंतर पाणी पिली, परंतु त्या ठिकाणचं तिला काय झालं? हवामान पचलं नाही, म्हणून तिला काय झाला? क्षयरोग झाला. सुरुवात करायची 20 मार्च पासून, तिथून पुढे कंटिन्यू आहेत 20 मार्च, 21 मार्च, 22 मार्च, 23 मार्च आणि 24 मार्च. म्हणजे एका ट्रिकने तुमचे काय होत आहेत? हे 5 दिवस तुमचे 100% पाठ होतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. 7 नंबर. रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला? कॉमन प्रश्न आहे, सगळ्यांना विचारला आहे. कधी केला? 20 मार्च 1927 रोजी. हा प्रश्न सुद्धा तेवढाच IMP आहे. का IMP आहे? तर हा प्रश्न सुद्धा जशाच्या तसा भरपूर वेळेस परीक्षेत काय झालेला आहे? रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतर अजून एक या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की रायगड येथील महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणी केला? तर तो कोणी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. त्याच्यानंतर असा विचारला जातो प्रश्न की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह, चवदार तळे सत्याग्रह कोठे केला? तर तो कोठे केला? महाड या ठिकाणी केला. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि हा चवदार तळे सत्याग्रह कशासाठी केला? याचा मोटिव्ह काय होता? याचा उद्देश काय होता? तर अस्पृश्यांना पाणी घेता यावं. काय? तळ्याचं जे पाणी आहे हे अस्पृश्यांना घेता यावं, याच्यासाठी त्यांनी हा सत्याग्रह केला होता. ठीक आहे. मग या सत्याग्रहाला वेगवेगळी नावं आहेत पहा. यालाच कुणी महाडचा सत्याग्रह म्हणतं, कुणी चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणतं, किंवा कुणी काय म्हणतं? महाडचा मुक्ती संग्राम असं सुद्धा याला म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे प्रश्नात काहीही शब्द विचारू शकतात, शब्दावरून कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. पुढचा 8 नंबर प्रश्न. खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही? आता नाही असं विचारलंय. कोणतं अभयारण्य? पक्षी. ठीक आहे. मग काय दिले पर्याय? सलीम अली, नाल सरोवर, केवलदेव आणि ताडोबा. तर यापैकी काय आहे? ताडोबा पक्षी अभयारण्य नाही. ताडोबा काय मित्रांनो? तर ताडोबा हे आपलं राष्ट्रीय उद्यान आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी अजून एक लक्षात ठेवायचं की कोणतं पक्षी अभयारण्य कुठं आहे? आता हे नाल सरोवर पक्षी अभयारण्य जे आहे, नाल सरोवर पक्षी अभयारण्य हे कुठं आहे मित्रांनो? तर हे अहमदाबाद या ठिकाणी आहे. म्हणजे कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न आला तर काय लिहितात? गुजरात राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर केवलदेव पक्षी अभयारण्य कुठं आहे? तर हे राजस्थानमध्ये आहे. ठीक आहे. यालाच पूर्वीचं नाव काय होतं? याचं भरतपूर पक्षी अभयारण्य होतं, त्याचंच आता नाव काय केलंय? केवलदेव पक्षी अभयारण्य केलंय. लक्षात ठेवा. भरतपूर शब्द सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सलीम अली पक्षी अभयारण्य कुठे आहे? तर हे गोव्यामध्ये आहे. आणि या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या पक्षी अभयारण्याला महाराष्ट्राचं भरतपूर म्हणतात? महाराष्ट्राचं भरतपूर कोणत्या पक्षी अभयारण्याला म्हणतात? तर नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य जे आहे याला काय म्हटलं जातं?
महाराष्ट्राचं भरतपूर म्हटलं जातं. हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य? तर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? कॉमन प्रश्न आहे. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर गट विकास अधिकारी, त्यालाच आपण काय म्हणतो, बीडीओ, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, हा काय असतो, सचिव असतो. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामसेवक असतो. जिल्हा परिषदेचा सचिव मात्र कोण असतो मित्रांनो? उपमुख्य कार्यकारी म्हणजे डेप्युटी सीईओ. तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन देताना सगळ्यात पहिलं ऑप्शन दिलं जाईल की सीईओ, परंतु सीईओ हा जिल्हा परिषदेचा सचिव नसून जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? तर डेप्युटी सीईओ असतो. हे लक्षात ठेवा, दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस अशा ठिकाणी काय होतं, आपलं कन्फ्युजन होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर, राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना म्हणा किंवा मानवी हक्क आयोगाची स्थापना म्हणा, काही फरक पडत नाही. कोणत्या वर्षी झाली हे महत्वाचं आहे. मग ही राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी झाली होती? तर ही 1993 ला झाली होती. याचं मुख्यालय कोठे आहे मित्रांनो? तर ते दिल्ली या ठिकाणी आहे. आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ते होते रंगनाथ मिश्रा. खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते आहेत अरुण मिश्रा. आता हा मिश्रा काय, निव्वळ योगायोग आहे. ठीक आहे. याची रचना काय आहे? तर याच्यामध्ये अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. त्याचबरोबर एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की जागतिक मानवी हक्क दिन कधी असतो? मग जागतिक मानवी हक्क दिन कधी असतो मित्रांनो? तर तो 10 डिसेंबर रोजी असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर, अयोग्य जोडी निवडायला सांगितली. या ठिकाणी काय केलंय? नाशिक एकलहरे, बीड पारस, जळगाव फेकरी आणि नागपूर कोराडी, म्हणजे या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प आणि त्याचा जिल्हा दिलेला आहे. मग चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. तुम्ही ओळखली असेल आतापर्यंत का? तर बीड पारस ही चुकीची जोडी आहे. बीडमध्ये औष्णिक विद्युत प्रकल्प कुठे आहे? तर ते परळी या ठिकाणी आहे. आणि हे जे पारस औष्णिक विद्युत केंद्र आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे अकोला जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. मग नाशिकमध्ये कोणतं आहे? एकलहरे आहे. जळगावमध्ये कोणतं औष्णिक विद्युत केंद्र आहे? फेकरी आहे. आणि नागपूरमध्ये कोणतं आहे? कोराडी आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 12 नंबर, जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणारा अधिकारी कोण होता? कोण विस्तारण या अधिकाऱ्याला? कोण होता हा? जनरल डायर होता. याने काय केलं होतं? जालियनवाला बाग, कुठं ही बाग? अमृतसर या ठिकाणी काय केलं होतं? निरपराध लोकांवरती अमानुष गोळीबार केला होता. आणि कधी केलं होतं हे जालियनवाला बाग हत्याकांड? तारीख सुद्धा लक्षात ठेवा, 13 एप्रिल 1919. खूप महत्वाचं आहे, तारीख लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये याच्यावरती भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. पुढचा 13 नंबर प्रश्न, शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? काय विचारलंय? शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? मग कोण होते? सी राजगोपालचारी हे काय होते? शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होते. आता या ठिकाणी हे शेवटचं अक्षर कट केलं आणि इथं प्रश्न विचारला की पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर भारतीय शब्द असल्यामुळे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सुद्धा कोण होते? तर सी राजगोपालचारी हेच काय होते? पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सुद्धा होते. लक्षात ठेवा. म्हणजे पहिले विचारू, शेवटचे विचारू किंवा एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते असं काहीही विचारू तू, काय उत्तर येईल आपलं? सी राजगोपालचारी हेच आपलं उत्तर येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न 14 नंबर कॉमन प्रश्न, ग्रामपंचायतीचे सदस्य उपसरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात? कोणाकडे देतात? सरपंचाकडे देतात. कोण कोण? सदस्य आणि उपसरपंच दोघंही राजीनामा कोणाकडे देतात? उपसरपंचाकडे देतात. ठीक आहे. खालचा 15 नंबर प्रश्न आहे. हा तर प्रश्न आपण ऑलरेडी त्या दिवशी तुम्हाला मी कमेंटमध्ये उत्तर सांगायला सांगितलं होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर सांगितलंय, परंतु काहींना अडचण नको म्हणून आपण या ठिकाणी पुन्हा प्रश्न घेतलाय. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही असं विचारलेलं आहे. ऑप्शन काय आहेत पहा, लोणावळा आहे, चिखलदरा आहे, अचलपूर आहे आणि महाबळेश्वर आहे. तर या ठिकाणी अचलपूर हे काय मित्रांनो? थंड हवेचं ठिकाण नाही. भरपूर विद्यार्थ्यांनी करेक्ट उत्तर या ठिकाणी दिलेलं होतं. तरी तुम्हाला सांगतो आता हे लोणावळा हे जे थंड हवेचं ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. महाबळेश्वर हे जे थंड हवेचं ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे सातारामध्ये आहे. आणि चिखलदरा हे जे थंड हवेचं ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. खूप महत्त्वाचं आहे, सगळे लक्षात ठेवा. ठीक आहे. यांच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 16 नंबर प्रश्न काय आहे? देहू आणि आळंदी ही धार्मिक ठिकाणे डॅश डॅश नदीच्या काठावरती आहेत. सगळ्यांना माहिती आहे. कोणत्या नदीच्या काठावरती आहेत? इंद्रायणी नदीच्या काठी आहेत. कोणकोणती? देहू आणि आळंदी दोन्ही पण. ठीक आहे.
देहू या ठिकाणी काय आहे, संत तुकाराम महाराजांची समाधी आहे, आणि आळंदी या ठिकाणी काय आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर, दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह कधी साजरा केला जातो? खूप इम्पॉर्टंट. रस्ता सुरक्षा सप्ताह कधी? 11 ते 17 जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. म्हणजे आता पुढच्या महिन्यात पुन्हा साजरा केला जाईल. खूप महत्वाचं आहे, कारण भारतामध्ये दरवर्षी काय होतात, 1.5 लाख लोक रस्ते अपघातामध्ये काय होतात मित्रांनो, मरण पावतात. आता हा सर्वे तरी जुना आहे, 2-4 वर्षापूर्वीचा. जर आता नवीन सर्वे झाला तर हा आकडा काय होईल, अजून वाढल. 1.5 लाख नाही, इथं कमीत कमी 10 लाख लोक मरत असतील. परंतु सगळ्याची काय होत नाही, FIR दाखल केली जात नाही. काही नाबालिक असतात, काही लहान मुलं असतात, त्याच्यामुळे FIR दाखल केली जात नाही. परंतु हा आकडा ॲक्च्युअल पाहिला तर काय खूप मोठा आहे. म्हणून मित्रांनो, माझी तुम्हाला सुद्धा विनंती असेल, तुम्ही सुद्धा वाहन चालवताना सावकाश चालवा, सर्व नियमांचं पालन करून चालवा, सीट बेल्ट लावा, टू व्हीलरवर असाल तर हेल्मेट कंपल्सरी डोक्यामध्ये ठेवाच. हे काय आहे, आपल्या सुरक्षेसाठी आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जातो की रस्ता सुरक्षा महिना कोणता असतो? तर रस्ता सुरक्षा महिना कोणता असतो? तर जानेवारी महिना हा रस्ता सुरक्षा महिना म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर गडकरी साहेबांचा प्रश्न सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. 18 नंबरचा प्रश्न काय आहे, वाहनामध्ये पाठीमागे दिसण्यासाठी वापरले जाणारे आरसे कोणत्या स्वरूपाचे असतात? हा सुद्धा खूप वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे. कोणत्या स्वरूपाचे आरसे असतात हे? तर हे बहिर्वक्र स्वरूपाचे आरसे असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर, 1861च्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. मग 1861चा जो कायदा होता यानुसार भारतामध्ये किती उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती मित्रांनो? तर एकूण 3 उच्च न्यायालयाची सर्वप्रथम स्थापना करण्यात आली होती. ते कोणते होते पहा, मुंबई, मद्रास आणि कोलकाता या 3 ठिकाणी काय करण्यात आली होती, उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. कधी? 1862 ला. पण कायदा कधीचा होता? 1861चा. दुईतला फरक लक्षात ठेवा. कायदा विचारलं तर 1861, कधी स्थापना विचारली तर 1862. किती उच्च न्यायालयाची? 3. कोणकोणते? मुंबई, मद्रास आणि कोलकाता. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की 4थं उच्च न्यायालय कधी स्थापन करण्यात आलं? मग 4थं उच्च न्यायालय कधी स्थापन करण्यात आलं होतं? 1866 ला. आणि कोणत्या ठिकाणी? तर ते अलाहाबाद या ठिकाणी करण्यात आलं होतं. ठीक आहे. ही माहिती आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्येच पाहिलेली आहे की भारतीय राज्यघटनेच्या भाग 6 मध्ये काय आहेत, उच्च न्यायालयासंदर्भात तरतुदी आहेत. त्यासाठी कलम कोणता आहे? तर कलम 214 ते 231 दरम्यान काय आहेत, उच्च न्यायालयासंदर्भात काय तरतुदी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. पुढचा आणि शेवटचा आपला 20 नंबरचा प्रश्न आहे. काय विचारलंय, आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? कशाचं जनक? आधुनिक भारताचं जनक कोणास म्हणतात असं विचारलंय. ऑप्शन काय? दामोदर सावरकर, राजगुरू, अनंत कान्हेरे आणि राजाराम मोहन रॉय. हा जो प्रश्न आहे मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.